नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण दुसऱ्या प्रकरणावरील स्वाध्याय बघत होतो. त्यात आपण प्रश्न पहिला बघितला होता, सहसंबंध पूर्ण करा. त्यानंतर दुसरा प्रश्न बघितला, योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द सांगा. त्यानंतर तिसरा प्रश्न आपण बघितला होता, योग्य पर्याय निवडा. आणि ह्या तीनही प्रश्नांची आपण उत्तरेही बघितलेली आहेत. त्यानंतर आज आपण पुढील प्रश्न बघणार आहोत, म्हणजेच प्रश्न क्रमांक 4 आज आपण बघणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 4 आहे की खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. हा चौथा प्रश्न आपण मागच्या प्रकरणामध्ये सुद्धा बघितला होता. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे किंवा पहिलं उदाहरण दिलेलं आहे की वसंत शेठ त्यांच्या दुकानातील कोळसा शेतकऱ्यांना त्यांच्या धान्याच्या बदल्यात देतो. मग बघा की जेव्हा पैसे शोध लागलेला नव्हता तेव्हा वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती आणि त्यामुळे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू दिली जायची. इथे पण बघा की वस्तू विनिमय पद्धतीचा उल्लेख झालेला आहे की वसंत शेठ यांनी त्यांच्या दुकानातील कोळसा शेतकऱ्याला त्याच्या धान्याच्या बदल्यात दिलेला आहे. तर इथे आपली संकल्पना आहे वस्तू विनिमय. तर तिचं स्पष्टीकरण पुढे करायचं आहे आपल्याला. मग त्यामध्ये आपण त्याची व्याख्या सुरुवाती लिहिली तरी चालेल की ज्या विनिमय पद्धतीत वस्तू व सेवांचा विनिमय वस्तूंच्या व सेवांच्या बदल्यात होत असे ती विनिमय पद्धत म्हणजे वस्तू विनिमय होय. मग त्यामध्ये बघा की आपण जी उदाहरणं घेतलेली आहे ती उदाहरणं जरी तुम्ही त्यामध्ये लिहिली तरी चालतील. पुढे आपल्याला प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे किंवा दुसरं उदाहरण आहे की बबनराव त्यांचे पैसे राष्ट्रीयकृत बँकेत ठेवतात. आता बघा प्रत्येक व्यक्ती आपल्या उत्पन्नाचा काही अंशी भाग हा बचतीच्या स्वरूपामध्ये राखून ठेवत असतो की जेणेकरून भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी बचत केलेला पैसा हा आवश्यक ठरतो किंवा उपयोगी पडत असतो. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या उत्पन्नाचा काही अंशी भाग हा बचतीच्या स्वरूपामध्ये राखून ठेवत असतो. त्यालाच प्राथमिक ठेव असं म्हटलं जातं. मग बघा की बबनराव यांनी सुद्धा त्यांचे पैसे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ठेवलेले म्हणजे राखून ठेवलेला पैसा त्यांनी बँकेत ठेवल्यामुळे तिथे संकल्पना आहे प्राथमिक ठेव. मग आता त्याचं स्पष्टीकरण आपल्याला करायचं आहे की प्राथमिक ठेव म्हणजे काय, तर लोकांनी बचत करून बँकेत ठेवलेले पैसे म्हणजेच प्राथमिक ठेवी होय. त्यानंतर पुढे आपल्याला बघा की तिसरं उदाहरण दिलेलं आहे की चारूने तिच्या लहान भावासाठी डेबिट कार्ड वापरून शर्ट खरेदी केला. आता बघा आपण की डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड ही प्लॅस्टिक पैशाची उदाहरणं आपण बघितलेली होती आणि त्यामुळे चारूने तिच्या लहान भावासाठी डेबिट कार्ड वापरून शर्ट खरेदी केलेला आहे. मग डेबिट कार्ड हा कोणता पैसा आहे, तर हा पैसा आहे प्लॅस्टिक पैसा. मग तिचं स्पष्टीकरण आपल्याला लिहायचं आहे की आधुनिक काळात व्यवहारांसाठी वापरण्यात येणारी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड म्हणजेच प्लॅस्टिक पैसा होय. आणि या प्लॅस्टिक पैशामुळे बघा मोठ्या प्रमाणावर खरेदी करणं सोपं झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर आज या प्लॅस्टिक पैशाच्या साहाय्यानेच लोक खरेदी करतानाही दिसून येत आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे मालतीने मध्यस्थांमार्फत घर खरेदी केले. मध्यस्थाने तिच्याकडून मध्यस्थीचे पैसे रोख घेतले आणि त्याची पावती दिली नाही. मग बघा की मालती यांनी मध्यस्थांमार्फत घर खरेदी केलं. मध्यस्थाने तिच्याकडून मध्यस्थीचे पैसे रोख घेतलेले आहे पण त्याची पावतीही दिली नाही म्हणजे तो पैसा त्यांनी उत्पन्नामध्ये धरलेला नाही. म्हणजेच ही संकल्पना आहे काळा पैसा. आता स्पष्टीकरण करताना बघा की जो पैसा रोख स्वरूपात मिळतो पण त्यावर कर भरला जात नाही त्या पैशाला काळा पैसा असं म्हटलं जातं. म्हणजेच बघा बरेच लोक आपलं खरं उत्पन्न सांगत नाही, कारण खरं उत्पन्न सांगितलं किंवा बँकेमध्ये ते पैसे ठेवले तर त्यावर टॅक्स किंवा कर भरावा लागतो आणि त्यामुळे बघा की पैसे हे रोख स्वरूपात घेतले जातात परंतु त्याची पावती
ही बऱ्याच ठिकाणी दिली जात नाही आणि त्यामुळे त्या पैशाला काळा पैसा असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे, राष्ट्रीय चलनाचा अपव्यय किंवा अयोग्य वापर टाळण्यासाठी काही वेळेस प्रचलित चलन प्रतिबंधित करण्यात येते. आता आपण काळा पैसा ही संकल्पना बघितली, परंतु काळ्या पैशामध्ये आपण एक नवीन संकल्पना बघितली होती बघा, की विमुद्रीकरण. आणि विमुद्रीकरण म्हणजे काय तेही आपण बघितलेलं आहे, की विशिष्ट नाण्यांचा किंवा नोटांचा विधिग्राह्य पैसा म्हणून वापर थांबवणे म्हणजेच विशिष्ट नाणी किंवा नोटा चलनातून बाद करणे म्हणजेच विमुद्रीकरण होय. बघा आपल्या इथे पण की मोदी यांनी 1000 आणि 500च्या नोटांवर प्रतिबंध आणले होते. त्या नोटा चलनांमधून रद्द करण्यात आलेल्या होत्या, त्यालाच विमुद्रीकरण असं म्हटलं जातं. तर प्रश्न 4 आपला होता की खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करायची. सुरुवातीला संकल्पना ओळखायची आहे आणि त्यानंतर तिचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. त्यानंतर पुढे प्रश्न 5वा दिला आहे की खालील विधानांशी सहमत किंवा असहमत आहात काय, सहकारण स्पष्ट करा. म्हणजे एक विधान आपल्याला दिलं जाईल आणि त्या विधानाशी आपण सहमत असाल तर मी या विधानाशी सहमत आहे कारण त्याचं पुढे त्याचं कारण किंवा स्पष्टीकरण हे लिहायचं आहे. तुम्ही त्या विधानाशी असहमत असाल तर मग पुढे मी या विधानाशी असहमत आहे कारण त्याच्या पुढे त्याचं कारण किंवा स्पष्टीकरण हे लिहायचं आहे. तर आपण प्रश्न 5वा सविस्तर बघू. त्याआधी त्याच्यामध्ये बघा की प्रश्न पहिला किंवा विधान पहिलं दिलेलं आहे की वस्तुविनिमयात कोणत्याही अडचणी दिसून येत नाही. आता आपण वस्तुविनिमय पद्धत बघितली आणि वस्तुविनिमय पद्धतीमध्ये अडचणी निर्माण झाल्या आणि त्यातूनच पुढे पैशाचा शोध लागलेला आहे आणि त्यामुळे हे विधान जे आहे की वस्तुविनिमयात कोणत्याही अडचणी दिसून येत नाही, तर या विधानाशी आपण काय आहे असहमत आहे. कारण मग त्याच्या पुढे लिहायचं की आपण ज्या वस्तुविनिमय पद्धतीमध्ये अडचणी बघितल्या त्या अडचणी पुढे आपल्याला लिहायच्या आहे. मग वस्तुविनिमय पद्धतीमध्ये अडचणी या निर्माण झालेल्या होत्या. मग कोणत्या अडचणी, तर मग गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव, की परस्परांजवळील वस्तूंची आवश्यकता असणे म्हणजे गरजांचा दुहेरी संयोग, की 2 व्यक्ती आणि त्या 2 व्यक्तींना एकमेकाजवळ असलेल्या वस्तूंची गरज ही निर्माण झाली पाहिजे तरच तेथे गरजांचा दुहेरी संयोग हा घडून येत असतो. जर दोघांपैकी एकाला जर वस्तूंची गरज नसेल तर तिथे गरजांचा दुहेरी संयोग हा घडून येत नाही. आणि वस्तुविनिमय पद्धतीमध्ये ही मोठी अडचण निर्माण झालेली होती आणि त्यामुळे पुढे पैशाचा शोध हा लागलेला आहे. त्यानंतर वस्तुविनिमयामध्ये दुसरी अडचण निर्माण झाली, मूल्यांच्या सामायिक मापदंडाचा अभाव. त्यानंतर तिसरी समस्या झाली किंवा अडचण निर्माण झाली वस्तूंचा साठा करण्यातील अडचण, की नाशवंत वस्तूंचा आपण वर्षानुवर्ष साठा करून ठेवू शकत नाही आणि त्यामुळे वस्तुविनिमय पद्धतीमध्ये ही अडचण निर्माण झालेली होती. त्यानंतर पुढची अडचण होती की वस्तूंच्या विभाज्यतेची अडचण, की वस्तूंची विभागणी करणं अवघड होतं. त्यानंतर पुढची अडचण होती विलंबित देणी देण्याबाबत अडचण, म्हणजे वस्तुविनिमय पद्धतीमध्ये अनेक अडचणी या निर्माण होत होत्या आणि त्यामुळे बघा की आपलं पहिलं विधान जे आहे की वस्तुविनिमय पद्धतीमध्ये कोणत्याही अडचण निर्माण होत नाही, तर आपण त्या विधानाशी काय आहोत असहमत, कारण पुढे आपल्याला ह्या सर्व अडचणी त्यामध्ये लिहायच्या आहे. त्यानंतर पुढे बघा की पुढे स्वाध्यायामध्ये बघा की वस्तुविनिमयात कोणती अडचण निर्माण होत नाही किंवा दिसून येत नाही ह्या विधानानंतर प्रश्न 5व्यामध्ये दुसरं विधान दिलेलं आहे की आधुनिक चलनाची अनेक चांगली गुणधर्म दिसून येतात. म्हणजे ह्या विधानामध्ये चांगली गुणधर्म म्हणजे चलनाचे चांगले गुणधर्म म्हणजे इथे पैशाचे गुणधर्म दिलेले आहेत, परंतु अभ्यासक्रमातून हा प्रश्न वगळण्यात आलेला असल्यामुळे हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही. तर त्याच्या पुढचा जो तिसरा प्रश्न आहे किंवा तिसरं विधान आहे प्रश्न 5व्यातलं ते आपण घेणार आहोत की पैशाद्वारे अनेक कार्य पूर्ण केली जातात. आता बघा याचं उत्तर लिहिताना की मी या विधानाशी सहमत आहे, कारण आपल्याला माहिती की पैशाद्वारे अनेक कार्य ही पूर्ण केली जातात. मग का किंवा कोणती कार्य पूर्ण केली जातात त्याचं स्पष्टीकरण आपल्याला त्यामध्ये लिहायचं आहे की पैसा विनिमयाचे माध्यम म्हणजे देण्याघेण्याचं माध्यम आणि मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिमाण ही प्राथमिक कार्य करतो. आपण पैशाचे प्राथमिक कार्य बघितले बघा. त्यानंतर
पैसा हा विलंबित देणे म्हणून मूल्यसंचयनाचे किंवा मूल्यसंचयन करणे किंवा मूल्य हस्तांतरण ही दुय्यम कार्य देखील करताना दिसून येतो. त्यानंतर पुढे आपण अजून बघितलं होतं की पैशाची अनुषंगिक कार्य म्हणजेच पैशाद्वारे ही अनेक कार्य पूर्ण केली जातात. म्हणजे आपण ह्या विधानाशी काय आहे, सहमत आहे. त्यानंतर पुढे चौथं विधान दिलं किंवा चौथा प्रश्न दिला, पैसा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे कुठेही सहज स्थानांतरित करता येतो. म्हणजे पैसा सहजपणे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी त्याचं स्थानांतर हे करता येऊ शकतं. आणि आजच्या आधुनिक काळामध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे पैसा हा सहज स्थानांतरित किंवा ट्रान्सफर आपण ज्याला म्हणतो तर ते करता येऊ शकतं किंवा केलं जातं आहे. मग आपल्याला माहिती आहे की पैसा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे कुठेही सहज स्थानांतरित करता येतो. मग आपण काय आहे, या विधानाशी सहमत आहे. मग उत्तरामध्ये लिहायचं या विधानाशी मी सहमत आहे. मग आता का, तर त्याचं कारण पुढे लिहायचं आहे किंवा स्पष्टीकरण पुढे लिहायचं आहे की ज्या पैशात मौद्रिक मूल्य असते व ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्याने हस्तांतरित केले जाते तो पैसा म्हणजे ई पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक पैसा होय. मग हा इलेक्ट्रॉनिक पैसा कोणत्या माध्यमांद्वारे हस्तांतरित करता येतो, तर मग मोबाईल फोन असेल, टॅब असेल, कम्प्युटर असेल, तर इत्यादी इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्याने पैशांचं मूल्य हे हस्तांतरित करता येतं. त्यानंतर पुढे की आंतरजाल सेवेच्या सहाय्याने इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारांमध्येही वापरता येतो. म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमाने सुद्धा इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारांमध्ये वापरता येतो. मग अशा प्रकारे बघा की पैसा हा इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सहाय्याने सहज कुठेही स्थानांतरित करता येतो. म्हणजे एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर काही मिनिटांमध्ये आपण पैसे ट्रान्सफर करू शकतो किंवा दुसऱ्याच्या खात्यावरचे पैसे आपल्या खात्यावर ट्रान्सफर हे करू शकतो. तर प्रश्न 5वा आपला झालेला आहे. त्यानंतर प्रश्न 6वा आपल्याला बघायचा आहे. मग प्रश्न 6वा बघा. त्या अगोदर की प्रकरण दुसऱ्यामध्ये आपल्याला स्वाध्यायामध्ये प्रश्न 6वा हा उतारा दिलेला आहे किंवा पॅराग्राफ दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं ही लिहायची आहे. म्हणजे प्रश्न दिलेले असतील आणि उत्तर आपल्याला त्या पॅराग्राफमधूनच शोधायचे आहे. मग आपण सुरुवातीला पॅराग्राफ वाचू की गणेश बसने मॉलला गेला. त्याने तिकीट काढण्यासाठी वाहकाला 10 रुपयाचे नाणे दिले. मॉलमधून त्याने अनेक वस्तू घेतलेल्या वस्तूंचे पैसे देण्यासाठी त्याने क्रेडिट कार्ड वापरले. परंतु पैसे घेणाऱ्या माणसाने त्याला आम्ही फक्त डेबिट कार्ड घेतो असे सांगितले. गणेशने डेबिट कार्ड घरी राहिल्याने त्याने रोख पैशाने देयक भरले. देयक म्हणजे बिल. आता बघा की या पॅराग्राफवर 2 प्रश्न विचारलेले आपल्याला. तर पहिला प्रश्न आहे की वरील व्यवहारात कोणकोणत्या प्रकारचे पैसे वापरलेले आहेत ते सांगा. म्हणजे इथे जेवढ्या पण पैशांचा उल्लेख झालेला आहे त्या पैसे आपल्याला तिथे लिहायचे आहे. आपण बघा पैशाचे प्रकार बघितलेले आहे आणि त्यामुळे आपण सहजपणे ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे की त्यापैकी कोणत्याही 2 प्रकारचे पैसे स्पष्ट करा. म्हणजे इथे जेवढे पण पैशांचा उल्लेख झालेला आहे, पैशांच्या प्रकारांचा उल्लेख झालेला आहे, त्यापैकी आपल्याला कोणतेही 2 प्रकार जे आहेत त्याचं सविस्तर स्पष्टीकरण त्यामध्ये लिहायचं आहे. तर आपण पुढे त्याची उत्तरं बघू. आता बघा पॅराग्राफ आहे त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहे आणि पहिला प्रश्न होता की वरील व्यवहारात कोणकोणत्या प्रकारचे पैसे वापरले ते सांगा. मग आता तुम्ही जर पॅराग्राफ नीट वाचला तर त्यामध्ये बघा की सुरुवातीला आलं 10 रुपयाचे नाणे की गणेश बसने मॉलला गेला. त्याने तिकीट काढण्यासाठी वाहकाला 10 रुपयाचे नाणे दिले आणि मग 10 रुपयाचे नाणं काय आलं तर धातू पैसा. त्यानंतर त्याने मॉलमधून अनेक वस्तू घेतलेल्या वस्तूंचे पैसे देण्यासाठी त्याने क्रेडिट कार्ड वापरले. पैसे घेणाऱ्या माणसाने त्याला आम्ही फक्त डेबिट कार्ड घेतो असं सांगितले. म्हणजे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड हा कोणता पैसा झाला तर तो झाला प्लास्टिक पैसा. म्हणजे त्याने धातूचे नाणे सुरुवातीला वापरले, त्यानंतर त्यांनी प्लास्टिक पैसा वापरलेला आहे. त्यानंतर गणेशचे डेबिट कार्ड घरी राहिल्याने त्याने रोख पैशाने देयक म्हणजे बिल भरलं. आता रोख पैसा म्हणजे कोणता तर कागदी पैसा. म्हणजे इथे बघा की 3 पैशांच्या प्रकारांचा उल्लेख झालेला आहे.
पहिलं धातू पैसा, त्यानंतर प्लास्टिक पैसा आणि तिसरा आहे कागदी पैसा. म्हणजे हे 3 प्रकार त्याने आपल्या व्यवहारांमध्ये वापरलेले आहे. मग आता या सर्व प्रकारांपैकी आपल्याला 2 प्रकारांचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. त्यामध्ये आपण मग पहिला धातू पैसा घेऊ. मग आता धातू पैशाची सविस्तर माहिती आपण बघितलेलीच आहे, पण थोडक्यात आपल्याला इथे लिहायचं आहे. मग धातू पैसा की सोने असेल, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल तर इत्यादी धातूंपासून जो पैसा तयार केला जातो त्याला धातू पैसा असं म्हटलं जातं. आणि हा धातू पैसा तुलनेने कमी वहनीय व जास्त टिकाऊ आहे. त्यानंतर पैशाचा दुसरा प्रकार कागदी पैसा. आता इथे दिलेलं आहे की कागदापासून तयार केलेला पैसा म्हणजे कागदी पैसा होय. आणि कागदी पैसा हा तुलनेने अधिक वहनीय व कमी टिकाऊ आहे. म्हणजे बघा की मोठ्या प्रमाणावर जे व्यवहार होतात तर ते कागदी पैशाच्या सहाय्याने केले जातात किंवा खरेदी विक्रीसुद्धा पैशाच्या या कागदी पैशाच्या सहाय्यानेच केली जाते. परंतु हे कमी टिकाऊ आहे. खूप काळ साठवून ठेवले तर त्या नोटा खराब होण्याची शक्यता असते. तर असे 2 प्रकार आपण पैशाचे इथे बघितलेले आहे. तर इथे आपला दुसरं प्रकरण जे आहे पैसा हे संपलेलं आहे. पुढच्या तासाला आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.